एकच आहे की सुरुवातीपासून टोल आग्र्यातनं हद्दपार झाला पाहिजे ही भूमिका घेऊनच आपण सर्व पक्षीय समावेशक अशी एक कृती समिती स्थापन केली पाहिजे। अर्थात ती काय रजिस्टर नसावी, पण आपण सगळ्यांनी मिळून एक भूमिका घेतली की एक कृती समिती स्थापन करून या टोलला या संकेश्वर बांधा हायवेवरनं हद्दपार केलं पाहिजे। आणि त्या अनुषंगानं तत्कालीन पालकमंत्री मुश्रीफ साहेब असताना आमदार प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्व पक्षीय लोकांनी त्याचा कडाडून विरोध करून एक मोर्चा टोल नाक्यावरती काढला आणि त्या टोल नाक्यावरती तत्कालीन पालकमंत्री मुश्रीफ साहेब असतील किंवा आंबेडकर साहेब असतील यांनी दोघांनीही आपल्याला शब्द दिला होता की हा टोल ह्या आजऱ्यातून हद्दपार केला जाईल आणि आजऱ्याला या टोलपासून मुक्तता दिली जाईल या पद्धतीची भूमिका ह्या दोन्ही नेत्यांनी त्यावेळी मांडली होती। आणि नितीन गडकरी साहेबांची बैठक घेऊन भविष्यातली रणनीती किंवा भविष्यात टोल बाबतचा जो काही निर्णय असेल तो आपल्याला कळवला जाईल अशा पद्धतीची भूमिका या दोन्ही नेत्यांनी आपल्या कृती समितीसमोर मांडली होती। असं झालेलं असताना बराचसा कालावधीमध्ये गेला, त्यानंतर पुन्हा टोल चालू करण्याची वळवळ चालू झाली। त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट पेपरमध्ये पब्लिश झाल्यानंतर पुन्हा सर्व पक्षीय लोकांनी तिथं जाऊन आंदोलन केलं आणि त्यावेळी पालकमंत्री झालेल्या आंबेडकर साहेबांनी फोनवरून संवाद साधून पुन्हा एकदा शब्द दिला की हा टोल नितीन गडकरी साहेबांशी चर्चा करून त्याच्याबाबतचा ठोस निर्णय झाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये सुरू केला दिला जाणार नाही या पद्धतीची भूमिका त्यांनी सर्व लोकांच्या समोर मांडली। अशी मांडलेली असताना तत्कालीन कालावधीमध्ये काही कृती समितीमधील स्वयंघोषित सदस्य हे स्वतंत्रपणे जाऊन त्यांनी परवा दिवशी तहसीलदारांच्या समोर एक बैठक केली आणि तहसीलदारांच्या समोर बैठकीमध्ये त्यांनी टोल सुरू करण्याला परवानगी दिली आणि परवानगी देत असताना फक्त आजरा तालुक्याला त्यातनं वगळण्यात यावं या पद्धतीची वेगळी भूमिका, कारण पूर्वीपासूनची भूमिका आमची ही टोल हद्दपारच झाला पाहिजे, टोल आपल्या विषयीमध्ये असला नाही पाहिजे या पद्धतीची भूमिका घेऊनच आपण पुढे आलेलो होतो। पण त्याला काउंटर करत कुठेतरी पुन्हा एकदा तो टोल इथंच राहू दे आणि लोकांना फक्त आजरा तालुक्याला त्याच्यातनं वगळण्यात यावी या पद्धतीची भूमिका त्यांनी तहसीलदारांच्या समोर मांडली। ही भूमिका मांडत असताना माझ्यामध्ये अन्याय निवारण समितीचे बामणे भाऊजी त्यामध्ये होते, संपत देसाई होते, पण इतर कुठल्याही पक्षाच्या लोकांना यांनी त्यावेळी निमंत्रित केलं नाही किंवा त्यांच्याशी सल्लामसलत करून या पद्धतीचा कुठलाही निर्णय घेतला नाही। म्हणून वेगवेगळ्या पक्षांनी पुन्हा आपापली भूमिका मांडायला सुरुवात केली। यानंतर परवा ज्यावेळी आमदार साहेबांनी गडकरी साहेबांची भेट घेतली आणि त्याची बातमी सगळीकडे पसरली की हा टोल हद्दपार होण्यासाठी गडकरी साहेबांसमोर निवेदन आमदार साहेबांनी पालकमंत्री साहेबांनी मांडलेलं आहे आणि त्याला सकारात्मक त्यांनी रिस्पॉन्स जो आहे हा नितीन गडकरी साहेबांनी दिला। ही बातमी कळताच आम्हाला परवा दिवशी पुन्हा समजलं की पुन्हा कृती समितीच्या नावाखाली कोणीतरी पत्रकार परिषद घेऊन आता पुन्हा त्या ह्या संकेश्वर बांधावरचा टोल नाका मुंबईना इथं टोल लावलाच नाही पाहिजे या पद्धतीची नवीन भूमिका मांडायला सुरुवात आहे। आमच्या आजच्या पत्रकार परिषदेचं उद्दिष्टच हे आहे की या पद्धतीची वारंवार बदलणारी भूमिका ही कोणतरी स्वतंत्रपणे घेत आहे, याच्यामध्ये कुठल्याही पक्षाला विश्वासात घेऊन एखादा निर्णय पत्रकारांसमोर मांडला जात नाही। स्वतंत्रपणे एखाद्या कृती समितीची स्थापना झाल्यानंतर मीच त्याचा प्रमुख आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन मीच म्हणेल तेच खरं या पद्धतीची भूमिका घेऊन वारंवार प्रत्येक आंदोलनामध्ये जो आम्हाला अनुभव आला आहे याचा निषेध मुळात करण्यासाठी म्हणून आजची ही शिवसेनेच्या माध्यमातून घेतलेली पत्रकार परिषद आहे। कारण जी ठाम भूमिका पालकमंत्र्यांनी घेतलेली आहे त्या ठाम भूमिकेला स्मरून त्यांनी आज तागायत टोल तिथं चालू करू दिलेलं नाही। त्यावेळी सुद्धा नॅशनल हायवेला त्यांनी कडाडून विरोध केला, पब्लिश केलेली नोटीस असताना सुद्धा त्यांनी तिथं टोल चालू करायला परवानगी दिली नाही आणि गडकरी साहेबांशी आता चर्चा झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या नॅशनल हायवे अथॉरिटीची बैठक झालेली आहे। त्या चर्चेमध्ये त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जोपर्यंत वरचा निर्णय येत नाही तोपर्यंत इथं कुठल्याही पद्धतीचा टोल चालू केला जाऊ नये आणि या पद्धतीचा पर्याय देत असताना त्यांनी घाटकरवाडीच्या पुढे जाऊन टोल उभा केला जावा जेणेकरून आजरा तालुक्यातली दैनंदिन वर्दळ जी आहे ती त्यानं प्रभावित होणार नाही। आंबोली घाटामध्ये पुढे जाणारा जो काय टुरिस्ट असेल त्याच्या टोलशी आम्हाला फारसं काही देणं घेणं असण्याचं कारण नाही, पण आजरा तालुका त्यातनं घाटकरवाडीच्या पुढे जरी टोल गेला तरी तो वगळला जाणार आहे या पद्धतीची भूमिका आमदार साहेबांनी पालकमंत्री साहेबांनी नितीन गडकरी साहेबांच्या समोर मांडलेली आहे। आणि या अशा भूमिकेशी ठाम ही शिवसेना आमची असल्यामुळं आम्ही या आंदोलनामध्ये केवळ हा टोल हद्दपार झाला पाहिजे या भूमिकेशी आम्ही ठाम आहे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही त्याचा पाठपुरावा करणार।